नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 9वी प्रकरण 3 भूगोल या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। प्रकरण 3 आहे बाह्य प्रक्रिया भाग 1। बाह्य प्रक्रिया भाग 1। तर अंतर्गत हालचालीमुळे विविध भूरूपे निर्माण होतात। भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपाची निर्मिती व ऱ्हास अव्याहतपणे होत असते। म्हणजे या पाठात आपण बाह्य प्रक्रियेचा व त्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत। भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात। यात मुख्यतः सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा याची भूमिका महत्त्वाची असते। पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे का, या ॲडिशनल मध्ये आपण काय पाहणार आहोत? अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्विरूपीय भूरूपे म्हणून ओळखली जातात। म्हणजे उदाहरण म्हणजे खंड, पर्वत, पठार, मैदान इत्यादीचा त्यामध्ये समावेश होतो। दुसरा आहे बाह्य प्रक्रियेतील विधारण, खनन, वहन, संचयन इत्यादीमुळे प्राथमिक व द्वितीयक भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपे तयार होतात। वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादीचा त्यामध्ये समावेश होतो। आता खाली दिलेली काही चित्रे आहेत ते पाहणार आहोत आणि चित्रातील खडकाचे स्वरूपाचे आपल्याला निरीक्षण घ्यायचं आहे। बघा, पहिला आहे घुमटाकार टेकडीचे अपपर्णन आहे। त्यानंतरचं आहे खंड विखंडन कायिक विधारण आहे। म्हणजे अशी अवस्था चित्रात एका चित्रात शिल्प विद्रूप झालेले दिसत आहे। याची अशी अवस्था का झाली असावी याबद्दल विचार करावा। तुम्हाला सुचतील ती कारणे सांगू शकता। म्हणजे तुम्ही शोधलेल्या कारणाची चर्चा करा, ती कारणे संयुक्तिक आहे की नाही ते शिक्षकांकडून जाणून घ्या असं सांगितलेलं आहे तिथं। तर म्हणजे छिन्न विधारण म्हणजे कायिक विधारण इथं दाखवलेलं आहे। बघा दगडाचं कसं काय झालेलं आहे, इथं कशी अवस्था झालेला आहे हे त्यांनी सांगितलेले छिन्न विधारण किंवा कायिक विधारण असं म्हणतो। त्यानंतर खंड विखंडन कायिक विधारण असे सुद्धा। त्यानंतरचं आहे भस्मीकरण रासायनिक विदारण। भस्मीकरण त्यालाच काय म्हटलं जातं, रासायनिक विधारण झालेलं आहे। दुसरं आहे जैविक विधारण झालेलं आहे, जैविक विधारण। त्यानंतरचं आहे तिसरं आहे जैविक विधारणामध्ये आकृती 3.1 मध्ये मध्ये हे आपल्याला पाहता येते जैविक विधारण। त्यानंतरचा रासायनिक विधारणामध्ये आपण पाहू शकतो, बघा रासायनिक विधारण आकृती 3.1 मध्ये आहे। त्यानंतरचं आहे रासायनिक विधारण क्षार विधारण आहे, हे क्षार विधारण आहे। अशा प्रकारे आकृती पाहिलेलो आहोत आपण, आकृतीचं निरीक्षण केलेलो आहोत। तर खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला विधारण अपक्षय असे म्हणतात। कायिक, रासायनिक व जैविक असे विधरणाचे 3 प्रमुख प्रकार केले जातात। म्हणजे कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विधारणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विधारण प्रामुख्याने दिसते। जैविक विधारण हे सजीवांकडून घडते। त्यानंतरचं कायिक विधारणामध्ये काही गोष्टी आपण करून पाहू शकतो की त्यामध्ये मधोमध एक कांदा घ्यायचं, ते मधोमध कट करायचं, कापलेल्या भागाचे आपण निरीक्षण करू शकतो किंवा एखाद्या कांद्याचा प्रत्येक पापुद्रा वेगळा करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करू शकतो। त्यानंतर आहे तुमच्या अशा लक्षात येईल की एखाद्या कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो तसा त्या प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकाच्या बाबतीत सुद्धा होते। म्हणजे खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग थंड राहतो, त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्राप्रमाणे सुट्टे होतात। हे खडकाचे अपपर्णन असे म्हणतो। हेच आपण काय करणार आहोत, आकृतीच्या सहाय्याने बघतो। बघा इथे जसं कांदा कापले की कांद्याचे पदर निघतात, एक पदर आपण काढतो, तसं खडकाचं आपण काय झालेलं आहे, बाह्य भाग गरम होऊन त्याचं काय झालेलं आहे, तो उघड्यावर पडलेला आहे, म्हणजे उघडा पडलेला आहे। हे आपण अपपर्णन ची प्रक्रिया म्हणून संबोधतो। आकृती व्यवस्थित दिसते आहे सगळ्यांना। तर कायिक विधारण मुख्यतः खालील कारणांमुळे घडून येते, म्हणजे तापमान, दहीवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती, पाणी इत्यादीचा त्यामध्ये समावेश होतो। त्यानंतरचा पुढचा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे तापमान। तापमानाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तापमान बघा, वाढत्या तापमानामुळे खनिज खडकातील
खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावरती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होत असतात. म्हणजे खडकातील प्रत्येक खनिजांचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद वेगवेगळा असतो. काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमानपेक्षा खूप जास्त असते तेथे असे विधारण मोठ्या प्रमाणात होत असते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेशाचा समावेश आहे. त्यानंतरचा आहे दहीवर. पुढचा मुद्दा आहे दहीवर. म्हणजे पाणी घोटल्यावर त्याचे आकारमान वाढते हे तुम्हाला माहीत आहे. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते तेथील खडकातील तडांमुळे साचलेले पाणी घोटल्यावर त्याचा काय होतो, बर्फ होतो, त्याचे आकारमान वाढते. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात. 3.1 मध्ये आपण पाहू शकतो ते 3.1 मध्ये आपण ते पाहिलेलं आहोत. तर रासायनिक घटकांची विद्राव्यता व स्फटिकांची वाढ या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पुढचा मुद्दा आहे रासायनिक घटकांची विद्राव्यता व स्फटिकांची वाढ. बघा, समुद्र किनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कड्याच्या पायथ्याशी लाटाचे पाणी आढळते. म्हणजे सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात. या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते. हा द्रवीकरणाचा काय आहे, परिणाम आहे. अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याचे वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षाराचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडकावर छिद्रे तयार होतात. परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसू लागतो. आकृती 3.3 मध्ये आपण काय करू शकतो, क्षारयुक्त स्फटिकीकरणाचं आकृती 3.3 मध्ये आपण क्षारयुक्त स्फटिकीकरणाचं म्हणजे नकाशाचं निरीक्षण करू शकतो. त्यानंतरचं दुसरा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे दाबमुक्ती. खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी घोटणे या क्रियांमुळे निर्माण होतो असं नाही, तर खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरांवर असतो. हा दाब नाहीसा झाल्यामुळेही आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो. अशा कारणानेही विधारण घडून येते. पुढचा पॉइंट आहे पाणी. बघा, काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकाचे विधारण घडून येते. उदाहरण म्हणजे वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक. हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात. चिखलासारख्या पदार्थांनीही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात. हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात. हे कणात्मक विधारण असतं. आता कणात्मक विधारण किंवा कण विखंडन आपण पाहू शकतो. कणात्मक विधारण किंवा कण विखंडनचं नकाशामध्ये निरीक्षण करू शकता की कणात्मक विधारण किंवा कण विखंडन नकाशा 3.4 मध्ये. म्हणजे काही वेळेस तापमान व पाणी दोन्ही घटक विधारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकाचे आकुंचन प्रसारण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकाचे मोठे खंड एकमेकापासून अलग होतात. या विधारणास खंड विखंडन असे म्हणतात. पुढचं आहे रासायनिक विदारण. रासायनिक विधारणामध्ये सुद्धा प्रक्रिया करून पाहायची आहे. बघा, एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात 2-3 काय करायचे, खडूचे तुकडे टाकायचे आहेत. 2-3 खडूचे तुकडे टाकलेले आहेत. आकृती 3.5 पहिली आकृती पाहू शकता. दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा की त्यातील म्हणजे खडूचे तुकडे टाकलात.
दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. म्हणजे पाण्याचा रंग बदललेला आहे का? नक्की बदललेला आहे. खडूचं काय झालेलं आहे? म्हणजे खडू मऊ भिजलेले आहेत, थोडं थोडं ते रंगामध्ये उतरलेले आहेत, असे आपण निरीक्षण करू शकतो. किंवा लोखंडी स्क्रू चुका ओल्या कापडात गुंडाळून ठेवा. म्हणजे 2 दिवसांनी ते कापड उघडून निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे लोखंडी चूळ स्क्रू चुका ओल्या कापडात ते गुंडाळून ठेवलेले आहेत. गुंडाळून ठेवून ते नंतर उघडून बघितल्यावर कपडावर डाग पडलेले आहेत का? नक्कीच त्या कोणत्या रंगाचे आहेत ते पाहू शकतो. गंजलेल्या रंगाचं मग हे डाग कशामुळे पडलेले असावेत? किंवा लोखंडी ते स्क्रू वगैरे पाण्यात भिजल्यामुळे ते गंजतेमुळं काय होतं? ब्राऊन कलरचा कलर होतो आणि त्याच्यामुळं डाग पडलेला आहे, हे आपण निरीक्षण करू शकतो. तर वरील प्रयोगावरून काय होतं? रासायनिक विधानात पाण्याची भूमिका काय आहे? महत्त्वाची ठरते, हे तुमच्या लक्षात आले असेलच. म्हणजे खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते. पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते तेथे अशा प्रकारच्या क्रिया घडून पुढीलप्रमाणे रासायनिक विधारण होते. पुढचा आहे कार्बनन. म्हणजे पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरण म्हणजे पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू कार्बोनिक आम्ल H2O प्लस CO2 प्लस H2CO3 हे आपण पाहू शकतो. हे काय झालेलं आहे? कार्बनन झालेलं आहे. तर पुढचं आहे द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचं पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेलं आहे, म्हणजे झालेलं आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. उदाहरण म्हणजे लवणस्तंभ वडगाव दर्या अहमदनगर. हे आकृती 3.7 मध्ये बघा. लवणस्तंभ वडगाव दर्या अहमदनगरमध्ये आपण पाहू शकतो की तेथे काय झालेलं आहे? चुनखडीचं पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेलं आढळून द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून काय होतं? खडक ठिसूळ बनतात. लवणस्तंभ वडगाव दर्या अहमदनगरचं नकाशा आपण पाहू शकतो आकृतीद्वारे. पुढचा पॉईंट आहे भस्मीकरण. बघा, ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही प्रक्रिया घडते, म्हणजे क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहांवर गंज येतो, त्यामुळे खडकांवर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. म्हणजे तुम्ही ओल्या कापडात चुका स्क्रू ठेवले होते, त्यावरून ही क्रिया तुमच्या लक्षात आली असेलच. म्हणजे अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशात खडकाच्या बाबतीत सुद्धा घडते. वरील प्रक्रियाशिवाय रासायनिक विधानाच्या इतर काही प्रक्रिया आहेत. तुमच्या नेहमीच्या पाहण्यातील उदाहरणे म्हणजे पावसाळ्यात मिठाला पाणी सुटणे म्हणा, कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवर तांबूस रंग येणे म्हणा, इत्यादी. या सर्व रासायनिक व जैव रासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकांवर होतात तेव्हा त्या खडकांचे रासायनिक विदारण झाले असे म्हणतात. त्यानंतरच आहे जैविक विदारण. कायिक व रासायनिक विधारणांशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे विदारण होत असते. तुम्ही अनेकदा किल्ल्यांवर गेला असाल. किल्ल्याच्या बुरुजांवर वाढलेली झाडे पाहिलीत का? त्या ठिकाणी झाडाची मुळे खोलवर जाऊन बुरुजांचे दगड सुटे झालेले तुम्ही पाहिले असतील. झाडांची मुळे वाढल्याने खडकाच्या कणात ताण निर्माण होतो आणि खडक फुटू लागतात. हे आपण जैविक विधारण या नावानं पाहू शकतो. आकृतीमध्ये पहा, इथं जैविक विधारण 3.8 मध्ये आहे. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यासारख्या प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. यांच्या खननामुळे देखील खडकाचे विदारण घडून येते. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळे म्हणा,
म्हणजे इथं आपण पाहू शकतो की इथं मंदिर काहीतरी आहे, जुनी वास्तू आहे, हरिता म्हणा, दगडफूल म्हणा इत्यादी वनस्पतीसुद्धा वाढलेलं दिसून येतात. त्यामुळं काय होतं, खडकांचे देखील विधारण घडते, हे आपण आकृतीमधील जैविक विधारणामध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर खाली एक आहे दगडफूल आहे, त्याला पण आपण काय म्हणतो, जैविक विधारणच असं म्हणतो. दगडफुलला जैविक विधारण असे म्हणतो. त्यानंतरचा पॉइंट आहे विस्तृत झीज. बघा, खडकाचे सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलांमुळे उत्तराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विधारित तुकडे साचतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. विधारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. म्हणजे विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावरती जलद गतीने होते, तर मंद उतारावरती संथ गतीने होते. त्यानंतर आहे तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. बघा, दरडी कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. अनेकदा अशा हालचालीचे परिणाम खूप विध्वंसक ठरतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात काही हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे विधारित पदार्थाचा उतारावर मोठा थर तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विधारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्याचे वजन हे वाढते. परिणामी असे विधारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेला अपघात. माळीण हे गाव होतं, तेथे झालेला अपघात म्हणजे कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात, याला जमीन खचणे असे म्हणतात. उदाहरण अशा प्रकारची विस्तृत झीज कशामुळे, तर भूकंपामुळे सुद्धा होऊ शकते. त्यालाच काय म्हटलं जातं, जमीन खचणे असं म्हणतो. बघा, त्या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत जमीन खचणे म्हणजे तीव्र गतीने होणारे हे विस्तृत झीजचं उदाहरण आहे. त्यानंतर मंद गतीने विस्तृत झीज सुद्धा होऊ शकतं. कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते. यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशात सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. या क्रियालाच आपण काय म्हणतो, मातलोट असेही म्हणतो. इथं दरडी कोसळणे हे आकृती 3.11 आपण पाहू शकतो. दरडी कोसळणे हे आकृती 3.11 आपण पाहू शकतो. बघा, 3.11 दरडी कोसळणे. त्यानंतरचं आहे भूस्खलन आहे. त्यानंतरचं आहे मातलोट आहे. बघा, दरडी कोसळणे म्हणजे एखादं रस्ता असेल, रस्त्यावरून वाहतूक वगैरे जात असेल, साईडला असलेलं डोंगरावरचं दरड कोसलं की वाहतुकीचा मार्ग हा बंद पडू शकतो. दुसरा आहे भूस्खलन झालेलं आहे. त्यानंतरचं आहे मातलोट. बघा, आता खनन आणि अपक्षरण पाहणार आहोत. तर विधारण व विस्तृत झीजेमुळेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारणांमार्फत घडून येते. वारा वाहते, पाणी आणि हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे काय होत असते, खनन होत असते. म्हणजे आपण तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज पण पाहिलोत, मंद गतीने होणारी विस्तृत झीज आणि त्याचे नकाशा पाहिलोत. खनन म्हणजेच अपक्षरणामध्ये विधारण आणि विस्तृत झीजेप्रमाणेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. म्हणजे खनन हे विविध कारखान्यांमार्फत घडून येते. वारा वाहते, पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे काय होते, खनन होते. म्हणजे खननाची कारके व त्यातून तयार होणारी भूरूपे यांचा अभ्यास आपण काय करणार आहोत, पुढील पाठात अभ्यासणार आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये आपण पाहिलेला आहोत. भाग 2 मध्ये पुढची माहिती पाहणार आहेत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.